दिल्लीमधील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ भीषण स्फोट झाला आणि यामध्ये 9 जणांना आपला प्राण गमवावा लागला। अनेक जण जखमी आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर, या स्फोटानंतर नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली। या संदर्भातलं मन हेलावून टाकणारे एक दृश्य समोर आले। आपण हे दृश्य झी24 तासवर पाहतोय। स्फोट झाला त्या क्षणी तिथल्या नागरिकांमध्ये कशा पद्धतीची भावना होती, भीती होती, ही आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहतोय। एकच पळापळ झालेली आहे। यामध्ये नागरिक आपल्याला दिसतायत, काही तरुण सुद्धा दिसतायत, काहींच्या हातात लहान मुलं सुद्धा आपल्याला दिसतायत। स्फोट झाला, जोरात आवाज आला, हादरा बसला आणि त्यानंतर हे सगळे नागरिक एका ठिकाणी जमलेले होते आणि त्यांनी एकमेकांना आधार देण्याचं काम केलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, आतापर्यंत जो तपास समोर आलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीची माहिती समोर येते। लष्कर-ए तोयबा, त्याचबरोबर जैश ए मोहम्मद या संघटनांचा हात असल्याची सुद्धा माहिती समोर येते। तसंच यामागे आणखीन 2 जणांची माहिती, नावं सुद्धा समोर आली, त्यांचे फोटो सुद्धा आपल्या समोर आलेले आहेत। नक्कीच आपण बघितलं तर सध्या आता जे मी ऑन ग्राउंड आहे, जिथे हा स्फोट झाला आहे आणि तिथे फॉरेन्सिक टीम जागोजागी आणि प्रत्येक कानकोपरा जो आहे इथे बघतीये आणि कलेक्ट करती आहे। सध्या फॉरेन्सिक टीम जी आहे इथे पोहोचली आहे। त्यांनी जस्ट आता एक कारचा पार्ट घेतला आहे। आता तो जो कारचा पार्ट होता तो I-20चाच आहे का हे बघितलं जात आहे। तसंच बरोबर दिल्ली पोलीस, दिल्ली स्पेशल क्राईम ब्रांच जी आहे त्या वेगळ्या CCTV कॅमेराज, म्हणजे 100पेक्षा जास्त CCTV कॅमेराज ऑलरेडी आतापर्यंत चेक केले गेलेत, अजून चेक केले जात आहेत आणि ही पूर्ण रूट मॅपिंग जी आहे डॉक्टर उमरची केली जाते आहे। डॉक्टर उमर हे ओळखले गेलेत, त्याचा फोटो बाहेर आला आहे। फोटोने दिसून येतोय की कशा प्रकारे एक यंग असा मुलगा होता ज्याने हे पूर्ण हा पूर्ण कट रचला आहे असं समजलं जात आहे। मात्र I-20 बद्दल जे सांगितलं जात आहे, जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतःने स्टेटमेंट रिलीज करून I-20 बद्दल सांगितलं होतं, त्याच नंतर I-20ची जी चौकशी सुरू आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। म्हणजे हे की नदीम यांनी घेतलेली I-20 ती दिली कोणाला आणि कोणी इथे लाल किल्ल्यापर्यंत आणली। 3 तास पार्किंगमध्ये ही I-20 होती आणि नंतर I-20 कशा प्रकाराने सिग्नलपर्यंत पोहोचली, लाल किल्ल्याच्या एकदम समोरचा सिग्नल, आणि तिथे स्लो झाली आणि तिथेच 7 वाजता जो आहे तो स्फोट घडला गेला। म्हणजेच 3 तास डॉक्टर उमर जे आहे कोणाची वाट बघत होता का, की कोणाकडून इन्स्ट्रक्शन्स घेण्यासाठी थांबलेला, हेही कुठे ना कुठे बघितलं जात आहे। सध्या फॉरेन्सिक टीम जी आहे पूर्ण एरियाचे सगळे पुरावे गोळा करते। DNA चेकिंग केली जाणार प्रत्येक गोष्टीची। तसंच 4 लोकांना ओळखलं गेलं आहे, 4 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे, मात्र त्यांची DNA चेकिंग होणार आहे हेही समजून येत आहे। आसपासचे जे परिसर आहेत, म्हणजेच पहाडगंज, दर्यागंज, या सगळ्या ज्या एरिया आहेत तिकडच्या हॉटेल्स आणि रजिस्टर्स चेक केले जात आहेत। सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि तसंच जागोजागी इथे ज्या प्रकाराने जे व्यापारी लोक होते त्यांच्याशी ही विचारपूस केली जाती आहे। खूप मोठ्या प्रमाणावर चौकशी, इन्व्हेस्टिगेशन ऑन ग्राउंड सुरू आहे। आताच जस्ट आपण DNAच्या स्पेशलाइज्ड टीम्स ऑन ग्राउंड बघितलेले, दिल्ली स्पेशल आले आहेत जे स्पेशली या सगळ्या एरियाजमध्ये एक्सपर्ट असतात, त्यांना इथे बोलवलं गेलं आहे। आणि एकदम सर्वात महत्त्वाची बातमी जी झी24 तासने सकाळपासून सांगितली आहे ते म्हणजे हे की दहशतवादी हल्ला हे होऊ शकतं, हा फिदाईन हल्ला होऊ शकतं। डॉक्टर उमर ज्याच्याबद्दल बोललं जातं तो स्वतः या गाडीत होता आणि हा एक फिदाईन हल्ला होऊ शकतं हेही सांगितलं जात आहे। काल ज्या प्रकाराने फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर RDX सापडले गेले, ह्या डॉक्टरची खोली होती ती, हेही फरीदाबाद कनेक्शन, पुलवामा कनेक्शन जसं तुम्ही सांगितलं, आणि ही कनेक्शन जम्मू काश्मीर येतात।
त्यालाही पकडलं गेलं, तर तारिकचं पण कनेक्शन दिसून येत आहे. अशा वेगळ्या वेगळ्या अँगल्सला बघितलं जात आहे. प्रत्येक अँगलने चौकशी केली जाती आहे आणि कोणत्याच अँगलला जे इग्नोर करता येणार नाही, कारण की हा टेरर अँगल आहे का, आणि टेरर अँगल तर नक्कीच दिसून येतोय. आतापर्यंत ज्या मोठ्या लेवलवर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहेत त्याने कळून येते. सरकारी किंवा ऑफिशियल स्टेटमेंट आली नाहीये, पण नक्की स्फोट झाला आहे, कोण आहे याच्या मागे आणि कशा प्रकाराने हा स्फोट घडला, कोण सगळे लोक आहेत, म्हणजे डॉक्टर उमरच आहेत किंवा उमरचं कनेक्शन ज्या प्रकाराने जैश-ए मोहम्मद आणि एलईटी बरोबर सापडलं गेलंय तेही बघितलं जात आहे. अगदी उर्वशी, जसं तुम्ही सांगितलं, यामध्ये अनेक वेगवेगळे धागेदोरे आता पोलिसांच्या आणि तपास यंत्रणांच्या हाती लागत आहेत आणि त्याच दृष्टीनं तपास हा वेगानं पुढे नेला जातोय. आगामी काळात नेमकं या हल्ल्यामागे कोण आहे हे स्पष्ट होईलच, त्यामुळे आता आणखी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे हा तपास पूर्ण होईपर्यंत. तोपर्यंत इतर जी तपास यंत्रणांची पथकं आहेत ती मात्र या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करतायत. धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.